नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सगळेजण? मस्त मजेत ना? तर आम्ही पण मस्त मजेत आहोत. तर आज आहे संडे आणि संडे स्पेशल आम्ही चाललो आहोत फिरायला. ते पण कुठे? शेलूला. शेलूला माझी नणंदबाई राहते ना, तर आम्ही तिकडे चाललो आहोत. तर आता आम्ही अर्ध्या रस्त्यापर्यंत आलेलो आहोत आणि इथे आम्हाला दिसली ते मसाज मशीन दिसलेली आहे, तर ते घ्यायला थांबलोय आम्ही. तर बघा इकडे बाय. हे बघा आराध्याला तर बघा किती थंडी वाजते. फुल ह्याच्यामध्ये आहे, तयारीमध्ये आहे ती. आणि खूप छान वाटतं. ऊन पडलेलं आहे, थंडी पण नाही आहे जास्त. आणि दुपारचे 2 वाजले. आम्हाला खूप वेळ झाला आहे. आम्ही सकाळीच निघणार होतो, पण माहिती आहे ना सकाळी म्हणजे सगळे कामं वगैरे आवरता मला 2 वाजले. आणि आता आम्ही 2 वाजता निघालो. आता बघू किती वाजता पोहोचतोय. आणि एवढं आज संडे असल्यामुळे एवढं ट्रॉफिक नाही आहे रस्त्याला, खालीच रस्ता दिसतोय. आता पुढे बघू शिरपाटाला ट्रॉफिक किती असणार आहे. आराध्याला लागलं एकदमच लागलं, एकदम जोराचं. समोर एकदमच ती गाडी आली, तर यांनी ब्रेक मारला, तसं ती खाली पडली. जोरात लागलं. तर मंडळी आराध्याला ना खूप जोरात लागलंय. रस्त्यावरून जाताना ना अचानक गाड्या येतात ना असे समोर ट्रॉफिकमधून, तर ते काय समजत नाही. मग यांनी ब्रेक मारला डायरेक्टली, तर ही अशी न पकडता बसली होती, डायरेक्टच समोर पडली. तर तिचा होठ फुटलाय. आता खूप रडली, खूप कसं तरी वाटलं, एकदम खूप जोरात लागला. असं वाटलं आता तिथं आता गेले आता कामातून. कोणाला माझ्या खूप जोरात लागला. तिला मध्यभागी बसमध्ये तर कधी बसत नाही, इथेच बसायला मागते. रडायला लागली. आता घरी वापस जाऊया म्हणजे तर नको जाऊया, फिरायची पण खूप हौस असते तिला. झोप जराचं. तर मंडळी हे बघा, हे आम्ही घेतलेलं आहे. खूप दिवसापासून हे घ्यायचं होतं मला, मसाज मशीन. आणि याची प्राईस आम्हाला स्वस्तामध्ये मिळाली. आणि ऑनलाईन बघितलं होतं तर याला 500 रुपयामध्ये दाखवत होते. कालच माझ्या भावाने घेतलं होतं. तर आता जाता रस्त्याला आम्हाला दिसलं, म्हणून म्हटलं चला घेऊया. तर हे रस्त्यावरती आम्हाला स्वस्तात पडलं. तर हे बघा, याची अनबॉक्सिंग इथंच करते मी, तुम्हाला दाखवते कसं आहे हे बघा. छान वाटतं, व्हायब्रेट होतं ना तर चांगलं वाटतं. कुठे दुखत असेल ना तर मस्त आहे मसाज करायला आपल्याला. बरं आहे आपल्याला रस्त्यावरती स्वस्तात मिळालं. तर आता आपण शिर्डीला पोहोचलो आहोत. इथून आता थोडंच लांब आहे. आणि बरोबर किती 3:15 झालेत. 3:30 वाजपर्यंत आम्ही पोहोचतो. 15 मिनटं लागेल आहे ना, अजून 15 मिनटं. तर इकडचं वातावरण बघा, अगदी गावाकडच्या सारखं एकदम छान, मस्त अशी हवा पण सुटलेली आहे. आणि ऊन आहे, खूपच छान वाटायला. इकडचे घरं वगैरे सगळं बघून मस्त छान वाटतं. आणि माझी त्यातमध्ये आरू बघा झोपली आहे. आरूमुळं माझा मूड ऑफ झाला थोडासा लागल्यामुळं. खूप एन्जॉय करत होती आणि त्यातमध्ये असं झालं. तर चला आता आपण पोचलो. तर चला आम्ही पोचलो शेलूला. बापरे, आराध्याचा ओठ बघा किती सुजलाय. चला हो
इकडे बघा आपले सबस्क्रायबर आहेत सगळे. इथं आपले सबस्क्रायबर मिळालेत, आपले व्हिडिओ बघणारे. आताच आमचं सगळ्यांचं चॅनल आहे ना. छान असतात व्हिडिओ तुमचे. इथे ननंदबाई राहते ना माझी, बघायला आले. लागलं कसं? हो ना, आताच येताना लागलं. एक गाडी एकदम थांबली, अचानक ब्रेक दाबला ना तर ती अशी बसलेली डायरेक्ट आली पुढे. कसे आहात? तिकडे ते बघूया आपण. त्यांनी सांगितले ना आणलेत पाखरं. बोलतोय ना तुरु तुरु, तो बघतो. तो 2 दिवस बाहेर फिरून आलाय. हा, कुठे गेलेला? काय माहिती कुठे गेलेला नाही. फिरून परत आला. फिरून परत आला. फिरून 2 दिवसांनी आला अरे वा, भारीच आहे मग. आणि एक दिवसाने आला. परत कुठं भेटला? म्हणजे त्यांना तिथं आले आणि इथं याच्यावर बसले, मग पकडून ठेवले आतमध्ये. मस्त झालेत ना. छोटे छोटे असते ना पहिले घेतलं तेव्हा. नाही एवढेच होते. एवढे नाही, थोडेसे झालेत मोठे, पण एवढेच असतात ते. हे एवढेच असतात काय? अच्छा, मी याच्यापेक्षा छोटे छोटे बघितले नाही का आपण तिथे. ते पिंजरा पण छान आहे. हे घे आधी. घे. आरू खुश झाली बाबा, त्याला बघून तरी आरू खुश झाली. मला म्हणलं राहा, तर म्हणतो ना आम्ही लगेच जाणार आहे. हो, लगेच जाणार आहे. कोणतं हे रताळ आहे का? ते रताळ आहे, हे जांभूळ आहे, फुलं आहेत, ते सगळे फुल छान आलं इथे. सगळी फुलंच आहेत. आणि हे पण बघ वेलच आहे, हे वेल आहे. आणि एवढ्याशा झाडाला लिंब एवढी लागली. हे बघ वेल आहे. हा वाढला ना, हा वाला ना? त्याला पूर्ण वेलासारखी फुलं येते. लिंबू बघ अरे किती छान आलेत. हे खाऊचं पान छोटे आहे, छोटे. खाऊ आपण पान खातो ना. त्यांचं कोणाची तरी व्हिडिओ दाखवत होता तो. तिला. मग अश्विनी तिला कुठे फिरताय रे तुम्ही दोघं जण? माझं पण हा? व्हिडिओ बनवते. दूध आणायला. दूध आणायला. जबरदस्त व्हिडिओ बघितला. तिला दाखव. चला आता आम्ही जेवण करून घेतो. 4 वाजलेत आम्हाला जेवण करायला. तुम्ही लोक जेवलात? झोपा झाला. आम्ही येऊसपर्यंत झोपा झाला तुमच्या इथे. मी झोपले तुमची वाट बघून 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 बघून. मला माहित होतं तू झोपच काढणार आहेस. तर आता आम्ही जेवण करतोय. ननंदबाईने आमच्या मच्छी बनवली मस्त आमच्यासाठी. भाकरी पण गरम गरम बनवून ठेवल्यात आणि झोप काढून आता बसल्यात. आमचीच वाट बघत बसलेले. तर चला आम्ही जेवण करून घेतो. पहिलं खूप भूक लागली. मी तर सुरुवात बी केली. यांनी तर सुरुवात पण केली, यांना तर जास्त भूक लागलेली. आता आरू माझी जेवत नाहीये तिच्या ओठाला लागल्यामुळं. मच्छी टेस्टी आहे म्हणून का भूक लागली म्हणून सुरुवात केली. मच्छी टेस्टी आहे म्हणून. तर चला आमचं जेवण झालंय आणि आता आरूला दूध भात घेते जेवायला. तिला जेवताच येत नाही, तिखट लागते म्हणून तिने काय खाल्लंच नाहीये. आता तिला दूध भात देते. आरू तर इथं आल्यापासून पक्ष्यांबरोबरच खेळत आहे मस्त. पकडलं होतं आता. बघू मग कशाला हात घालते सारखं, त्यांना परेशान करतेस. हा हे बघ, आरू परेशान करते म्हणून इकडे थांबलेत ते. हे बघ चिटकून आल्यापासून त्यांच्याबरोबरच खेळते आरू. छान वाटते आरू. नरम नरम आहे मस्त. तुमची झोप झाली का? झाली. चला मग आता फिरून येऊया. चहा बनवलाय. चला चहा झालाय तर आम्ही चहा पितोय. मयुरेश जाऊन आलाय, खूप छान आहे बोलतोय. आता आम्ही पण जातोय बघायला. कशाने जाणार? हा हा लांब आहे. हा मग खूप लांब आहे. लय लांब आहे. रिक्षाने जावं लागेल. आणि म्हणजे मधल्या वाट्याने हा मधल्या वाट्याने चालत म्हणजे 5-10 मिनिटं लागतात. नाही, चालत नाही जाऊ शकत आम्ही. ते ब्रिजच्या इथे तुम्ही गेलो. इकडून गेले ना रोडनी. ब्रिज कडे लय लांब आहे. खूप लांब आहे. हा, मग मग रिक्षा सायकल- करून जावं लागेल आपल्याला. सायकल घेऊन गेलेलो. रिक्षा घेऊन आले ना तुम्ही. हा आले ना. रिक्षा तर आपली घरचीच आहे. याच्यापेक्षा लहान आहे ना, एवढंच समज.
किचन बिचन आहे चांगलं. त्याचं डागडुजी केली तर राहू शकतो माणूस. पण सहीच आहे. अरे एकच बघ दीदीच्या हातचं खाऊ बघ. दीदीने बनवले ना. खाऊ शकतेस तू नाही खाऊ शकतेस काय नाही त्याला बघूच नकोस तू अजिबात काय अरे आता कर हे आहे ना हे ज्याच्याकडून जागा घेतली त्याच्या व्हेज खाते नॉनव्हेज खाते त्याच्याकडून आणले नॉनव्हेज खाते. आणि त्या आता मोमोज आम्ही खाणार आहे ट्राय करणार आहे मोमोज आमच्या दीदीच्या हातचे. दीदीच्या हातचे आहे ना. तू कसा आहे कसं आहे हो? एकाने त्याचा फोन तोडून घाला. छान पण वाटायला लागले लहान मुलांसारखं. सगळ्यात मारला गेला हे खूप फडकले होते यांच्यावरती. बापरे बापरे प्रँक केला होता तो एक. है ना. आणि शिवाय दहावी पण चालू आहे ना म्हणून जास्त आता व्हिडिओ थोडा कमी झाले. बाय बाय आरू. बाय बाय बाय. आणि पोचल्यावर फोन करा. हा बाय कर बाय कर बाई बाय करा आता. स्वयंपाक करत आहे. नाही